नमस्कार. बातम्या प्लस या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. घटना एखाद्या छोट्या गावातली असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरची, महत्त्वपूर्ण घटनांचा वेध त्याचे समाज जीवनावर होणारे प्रत्यक्ष परिणाम आणि त्या घटनांची इत्थंभूत माहिती जाणून घेऊयात आपल्या बातम्या प्लस या कार्यक्रमात. आजच्या बातम्या प्लसमध्ये पाहूयात, नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या निमित्तानं अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्याची चिकित्सा, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम लागू या कायद्यातल्या प्रमुख तरतुदी आणि घटनात्मक संदर्भांची माहिती, भिवंडी इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या धोकादायक इमारतींच्या गंभीर प्रश्नाचा उहापोह, सेवटा शहरातल्या स्थलांतर संकटाच्या निमित्तानं स्पेन आणि युरोपसमोर उभ्या राहिलेल्या बेकायदेशीर स्थलांतर प्रश्नाचा वेध, बोर्ड ऑफिसच्या मध्यस्थीनं गाझा शांतता प्रक्रियेला हमास आणि पॅलेस्टिनी गटांनी दिलेल्या सहमतीच्या पार्श्वभूमीवर या करारातील विविध पैलूंचा आढावा, अरुणाचल प्रदेशातल्या ग्लॉ लेकला भारताचं 151 रामसर स्थळ म्हणून मिळालेल्या मान्यतेच्या अनुषंगानं देशाच्या वाढत्या पर्यावरणीय नेतृत्वाची मीमांसा आणि ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीचा लेखाजोखा.